नमस्कार विद्यार्थी मित्रो, इंग्लिश विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या सेमिटिव्ह एक्झाम मागच्या वर्षी झालेली पॅटच्या एक्झामचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत. तर बघा, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला पहिलं पेज आपली माहिती भरण्यासाठी असतं. त्याच्यामध्ये नेम ऑफ द स्टुडंट, तुमचं नाव या ठिकाणी टाका. नावातील पहिलं अक्षर शक्यतो कॅपिटल काढा. नाव, आडनाव, आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव या ठिकाणी तुम्ही पहिलं अक्षर ऍटलिस्ट त्याचं कॅपिटल काढा. रोल नंबर या ठिकाणी पुढच्या चौकोनात तुमचा हजेरी क्रमांक लिहा. नेम ऑफ द स्कूल, तुमच्या शाळेचं नाव लिहा. तुमच्या शाळेत जर तुकडी असेल ABCD काय असेल ते इथं तुकडी लिहा. त्याच्यानंतर क्लस्टर, तुम्ही तुमच्या शाळेसाठी जे केंद्र असेल त्या केंद्राचं नाव लिहा. ब्लॉक म्हणजे तालुका लिहा आणि डिस्ट्रिक्ट जिल्हा लिहा. ज्या दिवशी तुमची परीक्षा असेल ती परीक्षा या ठिकाणी परीक्षेची डेट या ठिकाणी लिहा. त्याच्यानंतर बघा, आता बघा याला सूचना दिल्यात काही. इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट्स, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजे सूचना आहेत विद्यार्थ्यांसाठी, सगळे प्रश्न अनिवार्य आहेत. फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, उजव्या बाजूला दाखवलेले जे काही अंक दाखवलेत ते पूर्ण मार्क दाखवतात. दिस बुकलेट हॅज 2 सेक्शन्स, याचे 2 भाग आहेत. एक प्रॅक्टिकल किंवा ओरल म्हणजे मौखिक परीक्षा किंवा तोंडी परीक्षा, आणि रिटर्न म्हणजे लेखी परीक्षा असा आहे. आणि दिस बुकलेट इन्क्लूड्स टोटल 10 क्वेश्चन्स, याच्यात एकूण 10 प्रश्न आहेत. तर ते 10 प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेऊ. बघा, आता हे आपली तृतीय भाषा आहे, थर्ड लँग्वेज आहे. इयत्ता 7वीचा आपण या प्रश्नाचा आपण विचार करतोय. आता ओरल साठी तुम्हाला प्रश्न विचारलेत. आता उदाहरणार्थ बघा, आता याचा विचार करा. व्हॉट विल यू डू इन द गिवन सिच्युएशन, ही परिस्थिती दिली आहे. या परिस्थितीत तुम्ही काय कराल? तुम्हाला याच्यातली एखादी परिस्थिती तुमच्या शिक्षकांना ते वर्णन करून सांगायचे. बघा, आता इथं काय होईल बघा. युअर फ्रेंड अवॉइड्स हिज ऑर हर स्टडीज, तुमचा मित्र त्याचा किंवा तुमची मैत्रीण तिचा अभ्यास जर टाळत असेल तर मग आपण अशा वेळेला काय कराल? आय ॲडवाइस हर दॅट शी शुड स्टडी किंवा ही शुड स्टडी बिकॉज स्टडी विल मेक अवर फ्युचर. दॅट स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न समथिंग. काही जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर काही शिकायचं असलं तर अभ्यास करणं गरजेचं आहे, असा मी तिला सल्ला देईल. आता पहिल्यामध्ये काय सांगितलं? यू कॉट युअर फ्रेंड कॉपी आन्सर्स इन द एक्झाम हॉल, परीक्षेमध्ये तुमचा मित्र जर त्या ठिकाणी नकल करत असेल, कोणाचं पाहून लिहित असेल किंवा काही चिठ्ठी असेल ते लिहित असेल तर त्याला तुम्ही काय सांगू शकाल? तर हे या वेळेला आय टेल यू इट इज नॉट गुड, यू शुड स्टडी हार्ड, इट इज रॉंग थिंग, इफ यू विल बी कॉट यू विल बी पनिश्ड. जर समजा तू पकडला गेला तुला शिक्षा होईल आणि ही गोष्ट चांगली नाहीये. तू काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. आपण हे इंग्रजीमध्ये सांगणं गरजेचं आहे. यू फाउंड समवन्स वॉलेट ऍट द बस स्टॉप, बस स्टॉपवर जर तुम्हाला वॉलेट म्हणजे एखाद्याचं पाकिट सापडलं तर काय कराल तुम्ही? आपण इथं उत्तर लिहिलं पाहिजे. चेक इट इफ इट हॅज समवन्स फोन नंबर और मोबाईल नंबर अँड ट्राय टू कलेक्ट इट ॲट द बस कंट्रोलर, त्या कंट्रोलरकडे नियंत्रकाकडे नेऊन देईल किंवा कॉल द पर्सन, त्या व्यक्तीला मी फोन करेल, कॉल करेल आणि त्याच्याविषयी त्याच्या पाकिटाविषयी किंवा सांगेल. यू हिअर समबडी शाउटिंग लाऊडली, कोणी जर मोठ्यानं ओरडत असेल तर आय ॲडवाइज इज नॉट टू गुड टू शाउट लाऊडली, मोठ्यानं ओरडलं नाही पाहिजे. डोंट शाउट हे तुम्ही हे सांगितलं यामध्ये. यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड इन द गार्डन, बागेमध्ये तुम्हाला एखादा जखमी पक्षी सापडला तर आय हँडल इट केअरफुली, आय प्रोव्हाइड इट फर्स्ट एड treatment with the help of my friends or with the help of the guard or with the help of my parents. Then I'll if it is needed to give the treatment, I'll call a veterinarian or I'll give treatment from veterinarian. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आता हा पहिला प्रश्न संपला. हा प्रश्न तुम्हाला बघा, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी 5 मार्काचा पण आहे. त्या ठिकाणी रीड द गिवन पोएम विथ प्रॉपर रिदम, इंटोनेशन अँड ऍक्शन. तुम्ही कृती करत ती कविता म्हणायची. रीड किंवा सिंग, वाचा किंवा गायन करा. द गिवन पोएम, दिलेल्या कवितेचं गायन करा विथ प्रॉपर रिदम, योग्य तालामध्ये, इंटोनेशन आणि ऍक्शन, कृती आणि त्याचा जो ताल असेल, ज्या शब्दावर भर द्यायचा त्याच्यानुसार त्याचं वाचन करायचं या कवितेचं. एवढं ह्या 5 मार्कासाठी एवढं काम आहे.
त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे बघा, रायटिंग सेक्शन आहे. रायटिंग सेक्शन मध्ये काय दाखवलंय बघा, रीड द पॅसेज केअरफुली अँड सॉल्व द ऍक्टिव्हिटीज. हा परिच्छेद वाचायचा आहे आणि खालील एक कृती करायची आहेत. आता येणाऱ्या परीक्षेत हाच परिच्छेद येईल असं नाही, मात्र याची उत्तरं कशी शोधायची बघा. राईट विदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. 2 मार्काला दिले. यामध्ये दिलेली जी विधान आहेत ती चूक आहेत की बरोबर आहेत ती शोधायची. याच्यातून शांतपणे एकदा दोनदा वाचायचं, अर्थ लावायचा प्रयत्न करायचा आणि नंतर हे समोर ठेवा उत्तर काय येतोय. द चिल्ड्रन वेअर हॅपी इन द गायन्स गार्डन. त्या राक्षसाच्या बागेमध्ये मुलं आनंदी होती का. या ठिकाणी उत्तर दिलंय बघा काय. हा, मुलं काय म्हणतात आपल्या इथं ट्रू म्हणता येईल. का ट्रू म्हणता येईल तर बघा या ठिकाणी ट्रू का आहे बघा. या ठिकाणी हाऊ, इथं मुलं म्हणतात हाऊ हॅपी वी आर, म्हणजे या ठिकाणी ही मुलं आनंदी होती, म्हणजे याचं उत्तर येईल ट्रू. आता द गायंट हॅड रिटर्न टू हिज गार्डन आफ्टर 70 इयर्स. 70 वर्षानंतर तो परत आलाय. तर बाळांनो बघा याचं उत्तर 70 वर्ष नाही, याचं उत्तर 7 इयर्स असं आहे. हा, he had stayed with him for 7 years. म्हणजे इथं उत्तर हे फॉल्स आहे. बघा या ठिकाणी याप्रमाणे उत्तर आहेत. याच्यानंतर पुढे बघा त्यांनी म्हणलंय कम्प्लीट द फॉलोइंग वेव डायग्राम, राईट एनी टू. आता त्या गार्डन मध्ये काय काय आहे याची माहिती त्याच्यामध्ये दिली. त्याने ब्युटिफुल फ्लावर्स दिले. इतर ज्या बाबी आता त्या बाबी बघा. आता बघा सॉफ्ट ग्रीन ग्रास, त्या ठिकाणी सॉफ्ट ग्रीन ग्रास आहे बघा. या ठिकाणी काय बागेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय लिहा सॉफ्ट ग्रीन ग्रास हे काय. आता ब्युटिफुल फ्लॉवर्स त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर द बर्ड्स सॅट ऑन द ट्रीज म्हणता येईल, किंवा म्हणजे बागेची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये. नंतर स्प्रिंग टाइम इथे वेगवेगळ्या गोष्टी. आता 12 पीच ट्रीज त्या ठिकाणी आहेत. याच्यात एक एक बाब त्याच्यामध्ये शोधून याच्यानंतर पुढे बघा. तर मी सांगितलं काही बाकीचे तुम्ही शोधणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये उत्तर आहेत. त्याच्यानंतर मॅच द कॉलम ए अँड बी. आता बघा याची उत्तर सगळी सांगणं अपेक्षित नाही, कारण हा परिचय दिल्याची काही शाश्वती नाही. बघा मॅच द कॉलम ए अँड बी अप्रोप्रिएटली. हे कशा प्रकारे करायचंय. रिच, ग्रफ आणि गार्ड ग्रीन असा प्रकार आहे. आता ग्रीन काय वरती शब्द दिला बघा, ग्रीन ग्रास येतं बघा. ग्रीन काय येतं, ग्रीन ग्रास आहे. काय हे ग्रीन ग्रास उत्तर येईल याचं, म्हणजे ग्रास गेलं. आता फ्रूट आणि व्हाईस राहिलंय. आता रिच फ्रूट असं आहे बघा त्या ठिकाणी. रिच फ्रूट आहे आणि हा ग्रफ जो आहे तो व्हाईस आहे. तर या प्रकारे याची उत्तर आहेत. याच्यातले कोणतेही 2 सोडवायचे आहेत आपल्याला, बाकी काही करायचं नाही. कॉलम मध्ये 2 बरोबर आले की 2 पैकी 2 मार्क मिळतील. आता पुढे त्याच्यानंतर हा पुढे बघा डू आर डायरेक्टेड म्हटलंय. या ठिकाणी डू आर डायरेक्टेड द बर्ड सॅट ऑन द ट्रीज. आयडेंटिफाय द टेन्स, म्हणजे या ठिकाणी काळ ओळखायचा आहे. इथं बर्ड्स हा करता आहे आणि सॅट हे क्रियापद आहे, म्हणजे यस प्लस V2 प्लस ओ. करता आधी क्रियापदाचा भूतकाळ डायरेक्ट, म्हणून हा याचा काळ होतो सिंपल पास्ट टेन्स. द सिंपल पास्ट टेन्स. हे असं होईल, सिंपल पास्ट टेन्स उत्तर होईल बघा. म्हणजे हे उत्तर आहे या ठिकाणी. नंतर वन डे द गायंट केम बॅक आउट नाऊन इन द सेंटेन्स. याच्यामध्ये बघा इथं हे एक नाऊन आहे, अपेक्षित हे आहे. याशिवाय हे डे देखील नाऊन आहे. याच्यामध्ये हे दोन्ही पैकी उत्तर डे आणि गायंट हे दोन्हीही नाऊन या ठिकाणी आहेत. नंतर रीड द फॉलोइंग, यामध्ये हा प्रश्न संपला. याच्यानंतर बघा प्रश्न चौथा, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रा डू द ऍक्टिव्हिटीज. खालील दिलेला हे परिच्छेद किंवा हे कविता वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन
फ्रॉम द गिवन, खालील दिलेल्यामधून योग्य तो आपल्याला अल्टरनेट पर्याय निवडायचा आहे. हु शुड नॉट रीड दिस पोयम. आता कवीच कविता लिहितोय, तो काय करतोय, कवी म्हणतो हु शुड नॉट रीड. कवीने ही उपरोधिक केलेली कविता आहे. हु शुड नॉट रीड दिस पोयम, इथं उत्तर रीडर्स यायला पाहिजे. म्हणजे इथं तुम्ही रीडर्स लिहा. नंतर इन व्हॉट मॅनर डज द पोएट ऍड्रेस दिस हिज रीडर्स, पोलाइटली ऑर अँग्रीली. पोलाइटली नम्रपणे काय अँग्रीली, तो रागानं सांगतोय, म्हणून याचं उत्तर अँग्रीली होईल. मग इथं अँग्रीली उत्तर लिहा, इथं रीडर्स लिहा. एवढं लिहिलं की याचं उत्तर बरोबर येतंय. पुढं कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम एनी टू, यातले कोणतेही दोन लिहायचे. इन्स्टेड ऑफ रिडिंग द पोयम पोएट सजेस्ट हिज रीडर्स. कवी काय सांगतोय बरं, कवीची पहिली बाब सांगायची काय, डोंट रीड दिस पोयम, नॉट टू रीड दिस पोयम, असा एक भाग येईल. याशिवाय बघा कवी काय म्हणतो, हे बघा कवीनं दुसरं म्हटलंय, टेल युअर ऑल फ्रेंड्स अँड दे शुडंट रीड इट. हा, टेल ऑल फ्रेंड्स अँड फॅमिली नॉट टू रीड दिस, हे एक उत्तर होईल. नंतर कवी म्हणतो, कवीनं काय म्हटलंय, तुम्ही काय करावं, बाहेर जावं आणि खेळावं. कवीला वाचत नाही म्हणून साठी कवीचं या ठिकाणी उलट पक्षी म्हणणं आलंय, गो आउटसाइड अँड प्ले, बाहेर जा आणि खेळा. दुसरी गोष्ट कवीनं काय सांगितलं, दोन उत्तर बघा या ठिकाणी, टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली नॉट टू रीड का दे शुडंट रीड इट, हे दोन्ही उत्तर याची आहेत. त्याच्यानंतर फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. आता याच्या यमकाच्या जोड्या या ठिकाणी रायमिंग वर्ड्स बघा, याच्यामध्ये बघा मी आणि सी या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आहे बघा, हे प्ले अवे, नंतर नाईस ट्वाइस, यातले कुठले यमकाच्या एक दोन जोड्या तुमचं काम होत आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा, चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ऍज पर इन्स्ट्रक्शन, सूचनेप्रमाणे वाक्य करा. दे आर प्लेइंग, ते खेळत आहेत, हे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. चेंज द सेंटेन्स इनटू पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पास्ट प्रोग्रेसिव्ह म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळातलं वाक्य आहे. इथं काय करायचं, करता अधिक वगैरे अधिक क्रियापदाला एनजी असं आहे. इथं करता अधिक अमिदार अधिक क्रियापदाला एनजी, म्हणजे ह्या आरच्या ऐवजी या ठिकाणी वेअर आलं पाहिजे. वाक्य असं होईल, दे वेअर प्लेइंग, असं वाक्य आलं की हे वाक्य बरोबर होईल. ही हॅज पास्ड द एक्झाम, ही हॅज पास्ड द एक्झामिनेशन असं म्हटलंय. या ठिकाणी चेंज द सेंटेन्स इनटू पास्ट परफेक्ट टेन्स. इथं काय करायचं, इथं हॅजच्या ऐवजी इथं हॅड करायचंय फक्त इथं टू हॅवचं रूप आहे, बाकी क्रियापदाचं रूप आहे पुढं आहे. वाक्य होईल ही हॅड पास्ड द एक्झाम, म्हणजे HSIHD करायचं, याच्यात काही बदल नाही. याप्रमाणे हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य झालं. पुढं मेक निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता बॉईज आर प्लेइंग ए गेम. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक तर आय ह्या असं चलन नकारार्थी करायचं, विदाऊट चेंजिंग मिनिंग तर मात्र वेगळं होईल. आपल्याला तसं काही सांगितलेलं नाही. बॉईज आर प्लेइंग क्रिकेट म्हणजे बॉईज आर नॉट प्लेइंग क्रिकेट, मुलं क्रिकेट खेळत आहेत, मुले क्रिकेट खेळत नाहीत. आता आपल्याला असं म्हणता येईल, इट इज नॉट, असं आपल्याला बघता येईल, इट इज नॉट दॅट, असं नाहीये काय, बॉईज आर नॉट प्लेइंग क्रिकेट असं करता येईल. नकारार्थी म्हणजे दोन नकारातून एक होकार तयार होईल, म्हणजे हेच वाक्य नकारार्थी वाटेल, मात्र याचा बॉईज आर प्लेइंग क्रिकेट असं होईल. किंवा पिंकी हॅज फिनिश्ड हर वर्क, पिंकी हॅज नॉट फिनिश्ड हर वर्क, हे निगेटिव्ह असं होतं. मात्र विदाऊट चेंजिंग मिनिंग जर म्हटलं, इट इज नॉट दॅट, असं नाहीये की पिंकी हॅज फिनिश्ड हर वर्क, असं नाहीये की तिने तिचं काम संपवलेलं आहे. म्हणजे वेगळ्या पद्धतीने याला सांगता येईल. म्हणजे इट इज नॉट दॅट पिंकी हॅज फिनिश्ड हर वर्क असं होईल. इट इज नॉट दॅट बॉईज आर नॉट प्लेइंग क्रिकेट. किंवा फक्त याला नॉट लावला तर विदाऊट चेंजिंग मिनिंग हे नकारार्थी होऊ शकतं. हा, आयडेंटिफाय अंडरलाईन वर्ब्स इन द ऍज ट्रान्झिटिव्ह ऑर इंट्रान्झिटिव्ह. आता बघा, हे ट्रान्झिटिव्ह म्हणजे याला सकर्मक म्हणायचं आणि इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक म्हणायचं, कर्मासह येणार. आता वाक्यातलं कर्म शोधण्यासाठी लक्षात घ्या, व्हाट, बघा व्हाटनं प्रश्न विचारला की आपल्याला कर्म मिळतं. व्हाटनं विचारला प्रश्न म्हणजे काय, आणि
कर्म शोधण्यासाठी वाट म्हणजे काय आणि हुम म्हणजे कोणाला, ह्या दोन्ही पैकी प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे. हा आता हे बघा, व्हॉट किंवा हुमचं उत्तर. आता राईट युअर नेम, राईट काय, राईट युअर नेम उत्तर आहे, म्हणजे याचा अर्थ ट्रान्झिटिव्ह आहे. सकर्म कर्म शोधण्यासाठी म्हणजे कर्म आहे वाक्यामध्ये, कर्मासह येणारं क्रियापद म्हणजे त्याच्यात एक तर व्हॉट किंवा हुमचं उत्तर यावं. पण लिहितोय तो पत्र लिहितो, सॉरी राईट काय लिही युअर नेम तुझं नेम म्हणजे कायचं उत्तर आलं म्हणून साठी हे ट्रान्झिटिव्ह आहे. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब काय आलं याच्या ठिकाणी, आयडेंटिफाय द अंडरलाईन व्हर्ब्स इन द फॉलोइंग म्हणजे हे ट्रान्झिटिव्ह आहे. आणि दुसरं बर्ड्स फ्लाय इन द क्लाउड इन द स्काय, हा इथं व्हॉट बर्ड्स व्हॉट नाही, फ्लाय नाही, व्हॉट फ्लाय नाही उत्तर येत, हुम याचं उत्तर येत नाही म्हणून हे इनट्रान्झिटिव्ह आहे. हा पुढं आयडेंटिफाय द अंडरलाईन ऑब्जेक्ट्स अँड ऍज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता इथं मी वरती जे दोन शब्द लिहित ना त्याचाच आधार आपल्याला घ्यावा लागतो. आता या ठिकाणी डायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचं असलं तर वाक्यातील कर्ता क्रियापदाला व्हॉट न प्रश्न विचारता, काय न प्रश्न विचारला त्याचं उत्तर आलं की ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. म्हणजे ह्या व्हॉटचं जे उत्तर आहे तर ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. बघा व्हॉटचं उत्तर, देसाई मिसेस देसाई टीचेस अस इंग्लिश, मिसेस देसाई काय शिकवतात त्याचं उत्तर येतं इंग्लिश, मग याचं उत्तर होईल हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे इंग्लिश. बर मिसेस देसाई कोणाला, हुम डज मिसेस देसाई टीच इंग्लिश, मिसेस देसाई कोणाला शिकवतात तर अस, हे जे आहे ना अस हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर रीड द वर्ड पिक्चर ऑफ ए बॉक्सर अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. हे चित्र आपल्याला काय करायचंय, याच्या आधारे आपल्याला या बाबी शोधायच्या आहेत. इथं पहिल्यांदा प्रश्न म्हटलाय फाइंड कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द पिक्चर. मी कसा कंपाऊंड वर्ड्स असतो एवढं तुम्हाला सांगून देतो, मग शोधा वाटल्यास. आता बघा पहिली गोष्ट, दोन शब्दापासून एक शब्द तयार होतो. ते दोन शब्द जर वेगळे केले, संयुक्त शब्द याला माहिती, कंपाऊंड म्हणजे संयुक्त, दोन शब्दापासून नवीन शब्द तयार होतो. मात्र ते शब्द दोन्ही वेगळे केले की त्या शब्दाचे अर्थ आपल्याला व्यवस्थित तयार, दोन्ही शब्दाचे वेगळे अर्थ तयार होतात. उदाहरणार्थ ग्रँड फादर किंवा आफ्टरनून, आफ्टर आणि आफ्टर म्हणजे नंतर, नून म्हणजे दुपार, पण आफ्टरनून म्हणजे दुपार असाही आपल्याला त्या ठिकाणी अर्थ घेता येतो. मग आता अशा विषयाच्यातून इथून शोधायचे आपल्याला. आता हार्ड वर्किंग बघा, या ठिकाणी हार्ड वर्क हा कंपाऊंड वर्ड आहे. बर म्हणजे हार्ड वर्क या ठिकाणी आपल्याला शोधता येईल. नंतर हा येतं फुटबॉल असा शब्द दिलाय बघा, फुटबॉल, फुट वेगळा काढला बॉल वेगळा काढला त्याचा अर्थ लागतो, तोही कंपाऊंड वर्ड होतो. आता फाइंड अपोजिट वर्ड ऑफ द फॉलोइंग, खालच्याला एक आपल्याला काय करायचं आहे, इझीला अपोजिट वर्ड शोधायचा, विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. इथं उत्तर तुम्हाला वरती सांगितलं फुटबॉल आणि हार्ड वर्किंग किंवा हार्डवर्क असा शब्द या ठिकाणी जाईल. इझीला या ठिकाणी हार्ड हा शब्द या ठिकाणी बसला बघा, इझीला हार्ड शब्द या ठिकाणी आला. आता अरेंज द फॉलोइंग अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ए बी सी डी या क्रमानं मांडले जाणारे शब्द. इथं काइंड, जोक्स, फोकस आणि एजिल. आता यातला ए न सुरू होणारा पहिला शब्द आहे, म्हणजे पहिला शब्द येईल एजिल. आता हा एजिल आला पहिला, याच्यानंतर एक शब्द गेला. आता ह्या तीन पैकी ए बी सी डी ने अगोदर कोणता येईल, ए बी सी डी ई एफ, फोकस्ड येतो दुसरा, फोकस्ड आला तिसरा. आता हे गेले ह्या दोन्ही पैकी आधी जे येतो का के येतो, ई एफ जी एच आय, जे अगोदर येईल नंतर के येतो म्हणजे जोक्स येईल आणि शेवटचा काइंड येतो या प्रकारे. आता कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन म्हटलं, ग्रामर पासून, गेमर पासून हा शब्द आहे गेमर,
आता आर पासून तुम्ही रॅट घेऊ शकता. आता इथं वेगळाही शब्द तुमच्याकडून येऊ शकतो. फक्त इथं लिहिताना स्वतःची कोणाची नावं या ठिकाणी लिहायची नाहीयेत. आता इथं रॅट ऐवजी रिंग येऊ शकतो. तसं आता गेमर पासून रॅट आला, टी पासून तुम्ही टायगर लिहू शकता. हा टायगर आला. नंतर आर पासून काय येऊ शकतं, रिंग येऊ शकतो. जी पासून घर लिहू शकतो. या प्रकारे हे 4 शब्द आले, तुम्हाला 2 मार्क झाले याचे. फक्त एवढंच आहे, बाकी काही करायचं नाहीये. आता बघा या ठिकाणी रीड द फॉलोइंग टाइम टेबल अँड आन्सर द क्वेश्चन्स म्हटलंय. खालील वेळापत्रक वाचा आणि काय करा, प्रश्नाची उत्तर द्या. व्हॉट डज द टाइम टेबल रिप्रेझेंट? ही काय काय दाखवते टाइम टेबल? इट रिप्रेझेंट्स पुणे एअरपोर्ट बस सर्व्हिस टाइम टेबल. एवढं उत्तर होऊन जाते त्याचं. किंवा बस सर्व्हिस टाइम टेबल आहे बसचं, तेवढंच उत्तर आहे. नंतर लिस्ट एनी 2 वर्ड्स रिलेटेड टू ए बस जर्नी. बसच्या संदर्भात असणारे 2 शब्द आपल्या यातून शोधायचे. कोण बसच्या शब्द बाबतीमध्ये कोण कोण शब्द येतं बघा. रूट नावाचा हा एक शब्द, हा शब्द या ठिकाणी येतो बघा. रूट शब्द आला पहिला. बससाठी अजून आपल्याला काय बघा, आता इथं स्टँड हा शब्द या ठिकाणी याच्यासाठी आहे. रूट, स्टँड हे शब्द या ठिकाणी आले. नंतर विच रूट नंबर गोज फ्रॉम स्वारगेट टू पुणे? कुठला यातला रूट स्वारगेट टू पुणेला जातो? पहिला म्हटले हिंजवाडी मान फेज 3 टू पुणे एअरपोर्ट. आपल्याला कुठपासून पाहिजे? स्वारगेट पासून पुण्याला पाहिजे. नंतर पुणे एअरपोर्ट टू हिंजवडी पहिला नाही. दुसरा ए टू जो रूट आहे तो भेकरानगर म्हणजे हडपसर टू एअरपोर्ट, हा पण नाही. पुणे एअरपोर्ट टू भेकराईन नगर हडपसर हा पण नाही. रूट नंबर 3 स्वारगेट टू पुणे एअरपोर्ट म्हणजे इथं कोणता आहे? रूट A3. कुठला आहे? A3. रूट A3 या ठिकाणी येतो. रूट A3 आला या ठिकाणी. नंतर हाऊ मेनी रूट्स आर अवेलेबल फॉर रिचिंग पुणे एअरपोर्ट? एअरपोर्टला जाण्यासाठी किती रूट आहेत बघा. हा एक आहे म्हणजे A1 एक आहे. नंतर A2 ला एक आहे. A3 स्वारगेट टू पुणे एअरपोर्ट हा पण आहे. नंतर खोत्रस्टँड टू पुणे एअरपोर्ट हा पण आहे. रूट 5 निगडी टू पुणे एअरपोर्ट म्हणजे 1 2 3 4 5. हाऊ मेनी? देर आर 5 एअरपोर्ट्स आर अवेलेबल टू रिचिंग पुणे एअरपोर्ट. 5 या ठिकाणी उत्तर येईल. त्याच्यानंतर बघा पुढे बघा. व्हॉट टाइम टेबल डज द फर्स्ट बस डिपार्ट फ्रॉम हिंजवाडी टू पुणे एअरपोर्ट? याचं उत्तर तुला याच्यातून शोधावं लागेल. आता इथं टाइम दिलं सकाळी 5:30 का 6. आता याच्यामध्ये लक्षात येत नाही, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसून येईल. तर सकाळी हिंजवाडी टू पुणे एअरपोर्ट इथून दिले, हे इथून शोधा आणि त्या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिणं गरजेचं राहते. बर. नंतर विच युट्यूब लिंक वुड यू रेफर टू फॉर डिटेल इन्फॉर्मेशन? याची क्लिअर माहिती देण्यासाठी युट्यूब लिंक कोणती द्यायची तुम्हाला? याच्या शेवटी दिली बघा. youtube.com या ठिकाणी दिले. हे बघा youtube.com दिले. ही त्याची युट्यूब लिंक दिलेली, हे त्याचं उत्तर आहे. हा. आता पुढे काय? रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड ट्रान्सफर द नेसेसरी इन्फॉर्मेशन इन द चार्ट गिवन बिलो. खाली चार्ट दिले. तर या ठिकाणी 2 व्यक्तींची नाव दिलीत. एक आहेत आपले रवींद्रनाथ टागोर एक, आणि दुसरे आहेत
कुसुमाग्रज हे दोघ जण कवी आहेत आपल्या भारतातील. एक महाराष्ट्रीयन आहेत, एक बंगालमधले आहेत. तर या दोघांची या ठिकाणी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा, यांची हा चार्ट तयार करायचा. आता यांचा जन्म कोणाचा कधी झाला? आता उदाहरणार्थ कुसुमाग्रजांचा कधी झाला? इथं कुसुमाग्रजांचा इथं कधी झाला? फेब्रुवारी 12ला, 27 फेब्रुवारी 12 या ठिकाणी हे लिहा. 27 फेब्रुवारी कुठं झाला? पुण्यात. हे तुम्हाला या ठिकाणी लिहिता येत आहे. पुढे लँग्वेजेस. आता कुसुमाग्रज मराठी लँग्वेज, इथं मराठी लिहा. नंतर यांना कुठला स्टेट, यांचा स्टेट कुठला आहे? महाराष्ट्र, इथं उत्तर आहे. नंतर लिटररी वर्क्स, यांनी काय काय लिटररी वर्क्स केलं? विशाखा आणि नटसम्राट ही ह्या रचना यांची आता या ठिकाणी लिटररी वर्क्स येतं. कसं? या ठिकाणी यांची गीता नावाचं लिटररी वर्क आहे. यांचा जन्मवरती दिलेला आहे. हे बघा, 7 मे 1861ला. नंतर लँग्वेज कुठली? बंगाली भाषा आहे त्यांची. नंतर स्टेट वेस्ट बेंगाल आहे. लिटररी वर्क्स त्यांचं गीतांजली नावाचं महत्वाचं एक पुस्तक आहे. आणि त्यांना पुढं, आता याच्यात पुढे जी माहिती दिली आहे ती पुढे माहिती बघा काय याच्या बाबतीची. अवॉर्ड, रवींद्रनाथ टागोरांना नोबेल प्राइज मिळाले आणि कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. दोघांच्या मृत्यूच्या तारखा यामध्ये दिलेल्या आता त्याप्रमाणे डेटची डेट या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजे हा प्रश्न या ठिकाणी संपतो. वाचून थोडं समजून घेतलं की हे जमतंय. पुढं राईट नोट ऑफ थँक्स टू युअर पेरेंट्स ऑन रिसिव्हिंग अ न्यू बायसिकल ॲज ए गिफ्ट फ्रॉम देम. तुम्हाला तुमच्या पालकांनी, आई वडिलांनी तुम्हाला सायकल भेट दिली बघा, आणि बायसिकल भेट दिल्यानुसार तुम्ही काय करायचंय? इथं तुमची जन्मतारीख लिहा. तुमची जन्मतारीख काय असेल ती जन्मतारीख या ठिकाणी लिहा. आणि या ठिकाणी काय करा? तुमची काय तारीख असेल ती बघा, बर्थ डेट. इथं फक्त डेट लिहायची. आणि नंतर तुम्हाला काय करायचंय? नोट ऑफ थँक्स हे इथंच लिहा खाली. नोट ऑफ थँक्स इथं लिहायचं. आणि खाली लिहायचं माय डिअर पेरेंट्स. माय डिअर पेरेंट्स, लॉट ऑफ थँक्स टू गिफ्ट मी ए बायसिकल, फुल स्टॉप. पुढे लिहायचं आय वॉज विलिंग टू हॅव सच अ बायसिकल. रिअली इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट गिफ्ट फॉर मी and definitely I will not forget this gift. It will be a cherished memory, or it will be a memorable gift for me. Thank you once again. असं एवढ्या थोडक्यात लिहिता येतं. आता बघा, ट्रान्सलेशन आहे. ट्रान्सलेट द वर्ड्स इन टू युअर मदर टंग. कुठले 2 बरोबर यावेत. आता विकेड म्हणजे दुष्ट, रॉक म्हणजे खडक, हनी म्हणजे मध, फनी म्हणजे गमतीदार. नंतर फ्रेजेस किंवा एक्सप्रेशन तुमच्या मदर टंग मध्ये यातले कोणतेही 2 तुम्हाला ट्रान्सलेट करता आले पाहिजे. ग्रेट सायंटिस्ट ऑफ इंडिया, भारताचे थोर शास्त्रज्ञ. नंतर मेलोडियस साऊंड्स ऑफ, मृदंगाचा सुमधुर आवाज किंवा सुमधुर ध्वनी. नंतर ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशन, महासागराचं निळशार पाणी किंवा निळं पाणी. नंतर डिस्कव्हरी ऑफ रमन इफेक्ट, रमन यांचा रमन परिणामाचा शोध, हे झालं. याच्यानंतर पुढचं बघा, ट्रान्सलेट द सेंटेन्सेस इन टू अ मदर टंग. 2 करायचे. प्लीज डोंट रीड दिस पोयम, कृपया ही कविता वाचू नका. आणि रवींद्रनाथ टागोर वॉज ए ग्रेट रायटर, रवींद्रनाथ टागोर हे एक थोर लेखक होते. बघा मित्रहो, आपण या संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण असेच इंग्रजीच्या व्याकरणाच्या बाबतीतचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवर तयार होतात. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न आपण केलेला आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओ तयार होत असतात. तुम्हाला या पुढील व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
आपल्या चॅनलचं नाव आहे इंग्लिश विथ मेटे सर. धन्यवाद.